नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आताच एक गुड न्यूज तुम्हाला मिळालेली आहे आणि ती गुड न्यूज आहे अरबाज पटेल, जी की बिग बॉसच्या प्रेक्षकांना पहिल्या आठवड्यापासून त्याला म्हणत होते बिग बॉसचे प्रेक्षक याला बाहेर काढा, अखेर का तो बाहेर पडलेला आहे। मग निक्कीचं ते रडणं आपल्याला सगळ्याला एक आनंद देऊन गेलेला आहे। बिग बॉसच्या प्रेक्षकांना जे निक्कीला हेट करत होते, अरबाजला हेट करत होते आणि जे सूरजवर प्रेम करतात ते तर नक्कीच आज खुश झालेले असतील की अरबाज पटेल हा बाहेर पडलेला आहे। आणि ते बिग बॉसचा प्रेमळ जिव्हाळा निक्कीवर चुप माही चुप हे रांझा हे गाणं तिने जे ज्यावेळेस ते इमोशनल गाणं वाजवायला लागले, अरे बापरे, जणू काय खूप दिवसाचे खूप एक जन्मीचे प्रेमी एकमेकांपासून वेगवेगळे व्हायले आहेत असा एक आपल्याला सीन बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला आहे। तो सगळ्यांनाच आनंद देऊन आणि कदाचित काही जणांना दुःखही देऊन गेलेला असेल। तर मित्रांनो, याच एपिसोडचा रिव्ह्यू करण्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवला आहे। नेमकं एपिसोडमध्ये काय काय घडलं ते मेन आपण पॉइंट्स या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया। तर पुढे जाण्याअगोदर माझ्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये असं झालं की सुरुवातीला डॉक्टर निलेश साबळे हे आले अँकर म्हणून। ते 2 दिवसासाठी आलेले आहे शो मध्ये, जे की रितेश सर परदेशात शूटिंग करायला गेले असल्यामुळे ते 2 दिवसासाठी आपल्या बिग बॉस मराठी शो मध्ये आलेले होते होस्टिंग करण्यासाठी। आणि ते सुरुवातीला येतात आणि ते आल्यानंतर थोडीशी त्यांची कॉमेडी चालते आणि कॉमेडी चालल्यानंतर मग ते नवसाचा विषय काढतात आणि नवसाचा विषय काढल्यामुळे नवरा माझा नवसाचा 2 याची टीम पूर्ण बिग बॉस मराठीमध्ये आलेली असते। सुरुवातीला सचिन पिळगावकर आणि दुसरे एक अभिनेत्री येतात, दोघे जण येतात, मस्त मजेशीर त्यांच्यासोबत टास्क खेळतात। मग नंतर अशोक मामा येतात, अशोक मामा त्यांच्यासोबत टास्क खेळतात। तिथपर्यंत एपिसोड बोरिंग होता, बाकी एपिसोड मध्ये काहीच नव्हतं। सगळं काही टास्क, आनंद, कुठं लाडू खा, याला लाडू ओळखायचा, हे पदार्थ ओळखायचा, ते पदार्थ ओळखायचा, असं काही सर्व काही चाललेलं होतं। आणि मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग बिग बॉसने एक टास्क दिलेला होता, तो टास्क सुद्धा त्यांनी खेळला, टास्क पूर्ण केला। अशोक सराफ यांच्या पिक्चरचे काही टॅगलाईन त्यांनी पिक्चरचे नावाचे टॅगलाईन दिलेले होते, ते टॅगलाईन त्यांना व्यवस्थित लावायचे होते। त्यांच्यामध्ये ए टीम आणि बी टीम पाडल्या आणि त्या टीम पाडल्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित लावले सुद्धा, त्यांचं कौतुकही झालं। अशोक सराफही आले, त्यांनीही बोललं, कौतुक केलं। त्यांनी ते म्हटले की हे घरात राहणं खरंच खूप सोपं नाही, ते तुम्ही करताय, डोकं फिरण्याचं काम आहे, सोपं नाही, एका जागेवर एका बंदिस्त खोलीत 3 महिने राहायचं, हे खूप अवघड काम आहे, मला ते जमणार नाही, असं अशोक सराफ यांनी सुद्धा म्हटले। आणि ते तिथून पुन्हा बिग बॉसने सांगितलं की आता तुम्ही जाऊ शकता। मग तिथून ते बाहेर पडले। बाहेर पडल्यानंतर मग एक लेटर आलं, लेटर आल्यानंतर पॅडी दादा त्यांनी ते लेटर वाचून दाखवलं आणि त्या लेटर मध्ये असं सांगितलं की तुमचे पॉइंट्स आहेत 200 पॉइंट, 150 पॉइंट, 100 पॉइंट्स, जे जे आपले म्युच्युअल फंड मध्ये सुरुवातीला त्यांना दिलेले ते पॉइंट्स त्यांनी बघितलं कोणाकडे किती आहेत आणि सगळ्यात जास्त ज्याच्याकडे पॉइंट आहेत त्याला एक त्यांनी संधी दिली होती की घरी तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे बोलायचं। सुरुवातीला अरबाजकडे जास्त होते, त्याच्यामुळे अरबाजला विचारलं तुला घरी बोलायचं आहे का, तुम्हाला घरी बोलायचं आहे का? त्यावेळेस अरबाज म्हणाला मला नाही बोलायचं आहे। आणि मग ते पुढे जसं सगळ्यांना विचारलं, ते सगळे सदस्य म्हणले मला सुद्धा घरी नाही बोलायचं। मग सगळ्यांचे तसेच ते गिफ्ट पॉइंट राहिलेले आहेत। मग मित्रांनो, ते झाल्यानंतर मग पुढे वेळ येते इलिमिनेशनची। मग इलिमिनेशन करण्यासाठी सरचे 5 नॉमिनेटेड कंटेस्टंट होते, त्यांना ते ऍक्टिव्हिटी रूम मध्ये बोलवतात। सुरुवातीला वर्षाताई होत्या, निक्की होती, अरबाज होता, सूरज होती आणि जान्हवी होती। त्या 5 जणांना तिथं मध्ये बोलावून त्यांना एक लाईन मध्ये उभा केलं आणि प्रोमो मध्ये बघितल्यासारखं आपल्या त्यांच्या पुढे एक बॅग होत्या, त्याच्यामध्ये सेफ असे एक टॅग लाईन होत्या आणि काही 2 ह्याच्यामध्ये डेंजर झोन म्हणून होत्या। त्या डेंजर झोनच्या होत्या ते अरबाज आणि निक्की होते आणि सेफ झालेले बाकीचे सदस्य वर्षाताई असतील, सूरज असेल, जान्हवी असेल, हे सेफ झाले आणि 2 असते डेंजर झोन मध्ये। मग शेवटला डेंजर झोन मध्ये असताना बिग बॉस निक्कीला विचारतात तुम्हाला आता अरबाज गेलं तर कसं वाटेल? तर ती म्हणते की तुमच्या बिग बॉस म्हणले तुमच्या दोघांपैकी जर तुम्हाला कोणाला निवडत असेल तर कोण निवडणार? निक्की। तर निक्की म्हणाले की मला जर निवडत असेल दोघांपैकी तर मी स्वतःला निवडेल आणि अरबाजला बाहेर काढायला सांगेल। मग मित्रांनो, हे बिग बॉसने विचारल्यानंतर पुढे झालं सगळं। मग शेवटला बिग बॉस म्हणाले की आता वेळ आलेली आहे इलिमिनेशन करण्याची आणि एका सदस्याला घर सोडण्याची। मग त्यावेळेस नाव जाहीर होतं अरबाज पटेल। अरबाज पटेल नाव जाहीर झाल्यानंतर निक्की जी रडायला लागते, जणू काय तिचं आता सगळं त्याच्यामध्ये गमावलेलंच आहे।
असं नाही की ती रडायला लागते की एवढं म्हणजे ती, आणि बिग बॉसचं गाणं सुद्धा, चुप माही चुप है राजा बोले तू कैसे ना जा, हे गाणं इमोशनल, इतकं इमोशनल करून टाकलं आयुष्य, पण काय सांगावं, इतकं म्हणजे सगळ्यांचे डोळे भरून आले. मग सगळं इमोशनल ते ड्रामा झाला आणि अरबाज पटेल अखेरकार बाहेर आला. तुम्हाला काय वाटलं ह्या एपिसोड बघून आणि माझा रिव्ह्यू ऐकून मला नक्की कळवा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या लाईकनी आणि तुमच्या सबस्क्रायबरनी माझं मोटिवेशन अजून वाढते. मी व्हिडिओ अजून असे तुमच्यासाठी चांगले चांगले आणि तुमच्याच सेवेमध्ये असेच वेगवेगळ्या प्रकारचे रिव्ह्यू माझ्या चॅनलवर टाकत राहील. तर मला सपोर्ट करा, हीच तुमच्याकडे विनंती. धन्यवाद.